पुढची बातमी आहे ती राज्यसभेची। राज्यसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत। महाराष्ट्रात 7 जागांवर त्या लढल्या जाणार आहेत, पण त्या निमित्तानं राज्यसभेची उमेदवारी ही संघर्षाला कारण ठरते। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक भरपूर आहेत, तर मवियामध्ये कोण राज्यसभा लढवणार यावरून वाद आहेत। काँग्रेसनं आधीच सांगितलंय की जर पवारांना उमेदवारी द्यायची असेल तर ठाकरेंना त्या बदल्यात विधान परिषद दिली जाणार नाही। भारतीय जनता पार्टीच्यासाठी या वेळेला राज्यसभेवर आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत। राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीच्याकडून महाराष्ट्रातून निवडून जाणं अनेकांना तसं पाहायला गेलं तर सहज शक्य आहे, कारण 6 जागा विनासायास महायुती निवडून देऊ शकते। विनोद तावडे त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर, ज्यामध्ये विजया रहाटकर आहेत आणि भागवत कराड आहेत, सध्या तरी आपल्यालाच भाजपाचं नेतृत्व प्रसन्न होईल म्हणून प्रयत्नशील दिसत आहेत। दरम्यान ही स्पर्धा सध्या कोणात आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या समोर त्याचा तपशील येतोय। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष असलेल्या विजया रहाटकर, माजी मंत्री आणि वंजारी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भागवत कराड, हे तिघही जण सध्या राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळतील म्हणून प्रयत्न करतायत। त्याच्या जोडीला सध्या धैर्यशील पाटील हे रायगडमधलं आगरी नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे। त्यांना अत्यंत अल्पकाळ राज्यसभा खासदारकी मिळाली, त्यामुळे ते पुन्हा दावा करतायत। तर दुसऱ्या बाजूला दीर्घ काळापासून दलित नेतृत्व असलेलं रामदास आठवलेंचं व्यक्तिमत्व सुद्धा पुन्हा आपल्याला संधी मिळेल याबाबत ठाम आहे। रामदास आठवले सध्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पदावर आहेत। राज्यमंत्री व्यक्तीला राज्यसभा दिली जाणं हे तसं पाहायला गेलं तर स्वाभाविक आहे। मवियामध्ये सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीच्यामुळे अत्यंत संघर्ष आहे। जर समजा मविया म्हणून जागा लढायची असेल तर त्यासाठी चर्चा करायला लागेल। दरम्यान संजय राऊत स्वतःच घोषित करून बसले आहेत की राज्यसभेच्यासाठी शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत। राज्यसभा आणि विधान परिषद मात्र ठाकरेंना मिळायला हवी, हा आग्रह दुसरीकडे आदित्य ठाकरे करतायत। एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून जर ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील। याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या, मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं, त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात, याच्यावर चर्चा होईल। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। दरम्यान अत्यंत महत्त्वाची आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की राज्यसभेच्या जागेच्या वाटपावर सध्या महायुतीमध्ये चुरस सुरू झालेली आहे। महायुती 6 जागा विनासायास निवडून आणू शकते, मात्र त्या 6 पैकी 2 जागा एकनाथ शिंदेंना मिळायला हव्यात असा आग्रह शिवसेनेनं धरलेला आहे। तर राज्यसभेच्यासाठी राष्ट्रवादी सध्या तरी एका जागेवर समाधानी आहे असं समजतंय, मात्र भाजपाला 6 जागा लढायची इच्छा आहे हेही लपून राहिलेलं नाही। अशा स्थितीमध्ये एकूण जागांचं समीकरण काय असेल ते जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। आपण पटकन शुभम उमाळे यांच्यापर्यंत जातोय। शुभम, संख्या जर पाहिली तर भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वसाधारणपणे 47 मतांचा कोटा आहे। भाजपाकडे 137 स्वतःची मतं आहेत। असं असताना भाजपा किती जागा लढू शकतो? आणि दुसऱ्या बाजूला जर समजा संख्याबळाच्या आधारावर पाहिलं तर शिंदेंची 1 जागा नीट निवडून येऊ शकते, असं असताना शिंदे 2 जागा का मागतायत?
प्रसाद सर, खरं तर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू झालेल्या आहेत. अशामध्येच आता राज्यसभेच्या निवडणुका या 16 मार्च रोजी होणार आहे आणि तसं परिपत्रक जे आहे ते देखील निघालं आहे. अशामध्येच आता जागेंचं चरस जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हे कुठेतरी मोठा भाऊ म्हणून आहे महायुतीमध्ये आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या भावांमध्ये मोठा भाऊ असल्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढी वाद जे आहेत ते देखील दिसून येतात. नवीन आलेले आयाराम जे आहेत त्यांना देखील कुठेतरी संधी मिळाली पाहिजे असं देखील त्यांचं मत येत आहे. तर मात्र दुसरीकडे जे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे आधीपासून पक्षामध्ये आहेत, त्यांना देखील संधी मिळावी असं देखील एक मत जे आहे ते त्यांच्याकडनं दिसून येते. जी, अशामध्ये मला एक भारतीय शुभम जनता पक्ष पटकन असं सांगा, आपल्याकडे 30 सेकंद उरली आहेत, पटकन सांगा, जर शिंदेंना 2 जागा द्यायच्या ठरल्या तर त्यांच्याकडे 2 उमेदवार आहेत का? अर्थातच सूत्रांकडनं माहिती मिळत आहे की शिंदेंनी 2 जागा मागितलेल्या आहेत आणि याबद्दलची अधिकृत चर्चा जी आहे ती अद्याप सुरू झाली नाही आहे आणि त्यामुळे शिंदे नेमके ते 2 चेहरे कोण पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. इतकंच नाही तर राष्ट्रवादी एका जागेवर समाधानी आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये 6च्या 6 जागा ज्या आहेत त्या भाजपलाच हव्यात. तर महाविकास आघाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी एक स्पष्ट मत दिल्यानंतर रोटेशनच्या मुद्द्यानुसार नेमकी ठीक जागा आहे. त्यांच्याकडे जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद शुभम सगळ्या तपशिलासाठी.